बघायला येत होतं. जे तरुण आता स्टेटस ठेवतात त्या तरुणाला मला सांगायचंय की या बार्शी तालुक्यामध्ये अत्यंत भयावह अशी परिस्थिती असताना राजाभाऊ स्वतःच्या घरची तमा न करता कितीतरी खडतर तपश्चर्या करून या बार्शीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण केलं. आणि आज केशव भोगरे सारखा ग्रामीण भागातला एक तरुण या बार्शीमध्ये निर्भयपणाने राहू शकतो, तो केवळ आणि केवळ राजाभाऊ राऊत राहू शकतो. नाही, बार्शी शांत करण्याचं काम केलं. बार्शीची अवस्था काय होती या तरुण मातवाने आता नौटंकी करणाऱ्या उमेदवाराचं स्टेटस ठेवणाऱ्या तरुणासाठी सांगतो बांधलो. काय करायला पाहिजे त्या माणसाने? किती निवडणुकामध्ये आपण आमची मान आणि शान वाढवण्याचं काम केलं. किती ग्रामीण भागामध्ये साधा कार्यकर्ता आहे, माझ्या निवडणुकीच्या खर्चासहित त्यांनी मला उभं केलं, माझ्या निवडणुकीच्या खर्चासहित त्यांनी व्यवस्था केली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना उपसभापती केलं. अशा माझ्या ग्रामीण भागातले कार्यकर्ते असू दे, बार्शी शहरातले नगरसेवक असू देत, सगळ्या तरुण बांधवांना मला सांगायचंय की कुठलाही महाराष्ट्रामध्ये शोधून देता सापडणार नाही की गरिबांच्या लेकराला पदावरती बसवणारा एकमेव राजाभाऊ राऊत आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये त्या राजाभाऊ राऊतची शान वाढवण्यासाठी की त्यांनी केलेली प्रत्यक्षाची निवडणूक आहे. तरुण बांधवांना मी तुम्हाला सांगतो, आपण जर सगळ्या कार्यकर्त्यांनी तन धनाने जर काम केलं तर या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला विक्रम वाटेल असं मताधिक्य त्या बार्शी मतदारसंघामधून मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक त्यांच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या कुठल्याही गुंतापाना बळी न पडता ओम राजेकडनं कुठलीही कार्यवाही होणार नाही. कलेक्टरला फोन करणं, तहसीलदारला फोन करणं याच्या पलीकडे यांना काही सुचत नाही आणि याच्यावरती पोट भरणार नाही. बांधवांनो, विकासाचा डोंगर उभा केलेला आहे. आज बार्शी शहराची काय परिस्थिती आहे? कुठल्याही बार्शी शहरामधून आग्नेय या नैऋत्य भागामधून तुम्ही एंट्री करा बार्शी शहरामध्ये, तुम्हाला कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंडा रस्ता आपण बघितला तर पुणे शहरासारखं वातावरण पाहायला मिळतं. सगळ्या विरोधकांना, ओमराजेच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मोटरसायकल घ्या आणि बार्शी शहरामध्ये पल्ली बोळामध्ये विस्तारित भागामध्ये आणि तिथं सांगा मला इथला रस्ता राहिलेला आहे, इथली गटार राहिलेला आहे, इथला दिवाबत्ती राहिलेला आहे, शोधून सापडणार नाही. बांधवांनो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बार्शी शहरामध्ये अंडरग्राउंड गटरचं काम झालं होतं, त्यावेळेस लोकांचा त्रास झाला, लोकांनी आम्हाला नाकारलं, लोकांनी विधानसभेला आम्हाला मतं कमी दिली बार्शी शहरातून. परंतु आज जर बार्शी शहराची परिस्थिती बघितली तर झुंडीच्या झुंडी येत आहेत. त्या ग्रामीण भागात, त्या बार्शी शहरामधले जे रस्ते चांगले झालेले आहेत, ते नागरिक येऊन राजाभाऊचा सत्कार करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या दलित वस्तीमध्ये महिलांनी राजाभाऊला ओवाळलं आणि सांगितलं आम्ही नरक यात्रा बघत होतो, त्या नरक यात्रेतून तुम्ही आम्हाला दूर केलं, अत्यंत चकाचक असे रस्ते करून दिले. कुठलाही मागासवर्गीय दलित वस्तीचा भाग असू दे, शहरात टाईप करण्याचं काम केलं आणि एवढा मोठा विकासाचा डोंगर घेणारा नेतृत्व करणारा नेता एकीकडे आहे आणि नौटंकी करणारा एक उमेदवार एकीकडे आहे. तर त्याच्या भूलथापेला तुम्ही बळी पडणार आहेत का? हा माझा खऱ्या अर्थाने सवाल आहे. आणि त्यांनी अत्यंत सिरियस निवडणूक राजाभाऊंनी घेतलेल्या आहे. तरुणांच्या मध्ये आपल्याला एवढी महासत्ता उलटण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, एवढी मोठी महासत्ता उलटून टाकत आपण टाकलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला लीड देणं काहीच शक्य नाही. म्हणून या निवडणुकीमध्ये तमाम बार्शीकर जनतेला मी विनंती करतो की राजाभाऊच्या जो विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना 1000 कोटीचा विकास करायचा आहे आणि ती विकासाची कामं जर आपल्याला मंजूर करून घ्यायची असतील तर या निवडणुकीमध्ये अर्चनाताई पाटील यांना आपण निवडून आणलं पाहिजे. आणि येत्या 7 तारखेला आम्ही तमाम बार्शीकर जनता 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हावरती मत देऊन या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्यानं निवडून द्याल आणि राजाभाऊ राऊतला आनंद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद. यानंतर आदरणीय अरुणभाऊ कापसे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर नेते, गेली 15 दिवस मी फिरतोय पण बोलायचं म्हणजे नंबरच लागत नाही. भाऊला 15 तास दिल्याशिवाय भाग नाही. 15 मिनिटं वक्ती का असते ती आम्ही बोलू कुठं म्हणलं तर घरी बोलतो. आता मी आपलं निवांत प्रॅक्टिस करायचं म्हणलं विनंती करावी म्हणलं आपण बोलावं. कार्यक्रमासाठी उपस्थित झाले सर्व बंधू, आपण या ठिकाणी कळाला आहे तुम्हाला माहिती आहे. लोकसभेची निवडणूक आहे.
त्यांना गेल्या वेळेस राजभाऊनी निवडून दिले, त्यांना यावेळेस पाडायचं आहे. त्याचं कारण असं आहे, त्यांच्या जीवावरती ज्यांनी निवडणूक जिंकली त्याच माणसांना त्यांचा विसर पडला. त्याचं कारण असं आहे, एका गावात एक सदग्रस्त राहत होते, दोघं नवरा बायको होते. नवरा काम करत नव्हता, बायको म्हणली किती दिवस तुम्हाला सांभाळायचं, काम करत नाही, पैसे मिळवत नाही, मग काय करू म्हणला, जातो मला रात्र बाहेर निघाला. एक दोन गावात गेले, तिथे घोडं बांधलेलं होतं, घोड्यापाशी कुणीच नव्हतं. घोडं घेऊन आला, घोडा आणल्यावर बायको कुणी या आणलं घोडं, पण त्याला खाऊ कुणी घालायचं, त्याला गवत कुणी घालायचं, हरभरा कुणी घालायचं. अगं सांभाळ मला काय तर आपल्याला खायला नाही त्याला कुणी घालायचं, तुला कुणी सांगितलं म्हणजे उद्योग. ठीक आहे म्हणलं, आपण आता विकून टाकू. विकण्याचं ठेवून म्हणली बायको, तुला काय करायचं ती कर. लांबच्या बाजारात गेला, कुणी सापडून येईल, कुणाचं असलं कोण आलं तर काय करायचं. लांबच्या बाजारात गेला, बसला बाजारातलं दावा घेऊन, खुटी घेऊन. माणसाची घोडं केवढ्या दिलं पावडर, त्यानं सांगायचं 1 लाख. कुणी यायचं 50,000 मागायचं, त्यानं द्यायचं नाही. कुणी यायचं कुणी 60,000 मागायचं, द्यायचं नाही. त्याला वाटत आपण 1 लाख घ्यावे, गरिबी निघवावी. दिवस मावळायला होता, एक शहाणा माणूस आला, घोडं केवढ्या दिलं, 1 लाख घेतलं म्हणला, चल काय अडचण नाही. दिवसभर थांबल्याचा उपयोग झाला म्हणला, पण बघून बसून बघावं लागतो, घोड्याला खोडीला असते मला, तसं देणार नाही मी. घोड्यावरती बसलाय, ते आलाच नाही पुन्हा, मालक तिथंच आहे. मग अशा परिस्थितीत माणसं इथे आपण घोडं केवढं दिलं, जाऊन बाबा कशाला विचारतो म्हणलं, तरी पण केवढं दिलं, कशाला दुःखाचे कापल्या काढतो म्हणलं, गेलं म्हणला, जेवढ्याला आणलं होतं तेवढ्याला गेलं म्हणलं. असं जशी मिळाली खासदारकी तशी खासदारकी राजाभाऊ नसल्यामुळं या उमेदवाराची जागा एवढं तुम्हाला खात्रीनं सांगतो. कुणी काही म्हणतोय, 15-20 दिवसात मी प्रचार करतोय. प्रत्येक गावातले 2 गट एकत्र झालेले आहेत. इथं काय बी बाढ हाते, जी फिरत नाही त्याला कळत नाही. इथं काय हाते तुम्हाला सांगतो, वैराग भाग 20,000 मताचा लीड घेऊन इकडे येणार आहे. तुम्ही काय करणार आहे तुमचं तुम्ही करा. इतकी चांगली परिस्थिती आहे, आणि या परिस्थितीमध्ये आपलं सुद्धा योगदान महत्वाचं आहे. राजाभाऊचं इलेक्शनचा स्टॅमिना चांगला, आम्ही 11 वाजेपर्यंत त्यांच्यावर असतो. आम्ही 12ला गेलो तर पुन्हा फोन येतो, तिथलं काय झालं, या गावातलं काय झालं, मग झोपायला म्हणलं भाऊ, झोपायचं नाही, झोपतच नाही म्हणली. पुन्हा सकाळी 7ला 2-4 गाव आम्ही कटळून गेलो. आम्ही म्हणलं आम्ही उभारलं असलं तरी एवढं पळावं नाही. लोक पळते, माणसं पळते, मनानं पळते. उमेदवाराला काय टेन्शन नाही. अर्चनाताई पाटील एक सुसंस्कृत गणिले आहे. त्यांचे सासरे डॉक्टर पद्मश्री पाटील अतिशय चांगलं काम केलेला माणूस आहे. गेली 40-50 वर्ष काम केलेला माणूस आहे. आता प्रत्येकाने विचारलं तुम्ही काय काम केलं, काय सांगायचं, काम केलं तर केलं मला वाटतं. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुम्ही जा, जेवढी सगळी जगातली ऑफिसर आहेत राज्यातली, ती सगळी ऑफिसर त्यांनी त्यावेळेस सांगितले त्यांच्या गावात. आज बार्शी शहरात मी पण बाजार समितीला 15 वर्ष संचालक होतो. मला ती मार्केट कमिटी ओळखून एवढे रस्ते छान केलेले, झाडं लावलेले आहेत. मार्केट कमिटीचं काम चांगलं झालं. युवक आहे, चेअरमन सुरुवातीला वाटायला चेअरमनला जमतलं नाही, चेअरमन ऍडव्हान्स दिला सुपट. काहीच करा ठेवलं नाही, तुम्हाला विचारायचं नाही काय नाही. 1 मॅन शो आहे, 1 मॅन आर्मी काम आहे. मला वाटायचं रणजित मालकाला चेअरमन केलं, आता काय तो घोटाळा होतो नाही. गडीजी बसलाय गाडीवर, गाडीची दमतले थांबायला तयार नाही. एक चांगलं काम आहे. आणि कुठल्या वडिलाला काय हवं असतो, आपल्या मुलांना चांगलं कर्तव्य राहावं, आपण केलं तसं त्यांना आपल्याला मदत करावी, एवढाच हेतू वाटलाचा असतो. आणि त्या सगळ्या पातळीला रणवीर राऊत उतरलेले आहेत. हे तुमच्या सगळ्याच्या पाठीमागे या ठिकाणी असतात. म्हणजे आपल्याला विनंती आहे, मी सांगितलं म्हणून तुम्ही मदत देणार आहे का, किंवा अन्य कोणी सांगितलं मदत देणार आहे का, मदत देणार आहे.
राजाभाऊ म्हणून. आम्ही बी त्यांच्यामुळे झालो. मी तर कुठं तुमच्या पार्टीत होतो, मी बी आता झालो. बरं झालं म्हणजे बरं व्हायचं तुम्ही बरंच होते ना. मी काय उभं राहायला मागायला आलो नाही, तो काही काम सांगायला आलो नाही. या माणसानं जे कष्ट केलंय, प्रामाणिक काम केलंय, त्या प्रामाणिक काम करण्याच्या माणसाच्या पाठीमागे उभं राहणं आवश्यक आहे. सगळ्याच इच्छा सगळाच माणूस तरी पूर्ण करू शकत नाही, देव सुद्धा पूर्ण करू शकत नाही, राजकारणाचा माणूस कवाच पूर्ण करू शकत नाही. त्यामुळं आपल्या ज्या तात्पुरत्या अपेक्षा आहेत, दैनंदिन जीवन तर स्वतःला जगावं लागतं, पण महत्वाच्या विषयावर एखादं काम सांगितलं ते मनापासून काम करणारा माणूस आहे. माणसाला वाटतं आता कसं सांगू काय सांगू. मी 4 तास बरोबर बसलो सकाळी. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीनं काम सांगतोय. जनरल फिजिशियन आहे राजाभाऊ, नेहमी डॉक्टरच आहे. कुठल्याही रोगावर येते डॉक्टर. डोकं दुखू द्या, अंग दुखू द्या, कान दुखू द्या, पाय दुखू द्या, एकच डॉक्टर. तसं जनरल फिजिशियन राजाभाऊ असल्यामुळं आजारी पडणाऱ्याला कशाची भीती नाही. त्यामुळं या निवडणुकीमध्ये आपण अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळ आणखी लोकांना बोलायचंय. मला काय किती वेळ वाटतंय, माणसं बघितल्यावर माणसाच्या अंगात येतं. ज्याला स्पीकरची सवय ना ती माणूस दमच खात नाही. वैरणीवर हिरव्या वैरणीवर कसं तुटून पडतं जाणार, तसं बोलणारा कवाही मूर वाटतंय. पण मी तसाच तुमचा किंवा बोलवणारा त्रास देणार नाही. एका ठिकाणी असंच गेलं व्याख्यान होतं, व्याख्यानाला एक माणूस उभा राहिला आणि त्या माणसानं इतक्या बोलला, माणसं कटाळून गेली. शेवटी गर्दीत एक माणूस उठला काठी घेऊन आणि मला ती मला बस बंद करतो, तुला नाही हुडकीत म्हणला, तुला कुणी बोलवलं त्याला हुडकितोय मला. अशी परिस्थिती बोलणारच तर किती बोलावं, त्याचं लिमिट असलं पाहिजे. ते लिमिट मला आहे. म्हणून तुम्ही राजाभाऊच्या नेतृत्वाखाली आदरणीय अर्चनाताई पाटील यांच्या घराच्या चित्रावरचं बटन दाबून आपल्या तालुक्यातून किमान 25,000 मताचा लीड आपण द्यावा. ते दिल्यानंतर हे उमेदवार 1.5 ते 2 लाख मतांना निवडून येणार आहे ही खात्रीशीर तुम्हाला सांगतो. तुम्ही ते करावं एवढी इच्छा व्यक्त करतो आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं म्हणजे तुमच्यासारखं फक्त पडपड करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट नाही आणि कामं करण्यामध्ये एक नंबरचा हातखंडा असणारा महाराष्ट्रातील सर्वात तरुण सभापती माननीय रणवीर मायावती करतो. आपण आपल्याकडे व्यक्त करावे. अरे मला 2 मिनिटं बोलायला सांगितली, थांबा 2 मिनिटं सांगले. व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीचे उमेदवार, आजच्या या महायुतीच्या आपल्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ उपस्थित असणारे, तुम्ही समोर उपस्थित असणारे सर्व मतदार राजा, शेतकरी बांधव, माझे तरुण सहकारी मित्र, आज त्यामुळं मी थोडक्यातच माझं मनोगत व्यक्त करतो. बांधवानो, गेल्या निवडणुकीतच मी लोकसभेला सांगितलं होतं की ज्या धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या पाठीमागे
आपले नेते आदरणीय आमदार राजभाऊराव खंबीरपणे उभारतात. उमेदवार खासदार होतो. 99चं उदाहरण घ्या, 4चं घ्या, 9चं घ्या, 14चं घ्या. 19ला ज्यांचा प्रचार आपण नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी केला त्यांचं घ्या, किंवा होणारे आपल्या खासदार अर्चनाताईंचं घ्या. ज्या उमेदवाराच्या मागे आपले नेते आदरणीय आमदार राजभाऊराव उभे राहिलेले, तो खासदार या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा खासदार झालेला आहे. आता भाऊ व्यासपीठावर असल्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही, सर्वांनी समजून घ्यावं. फक्त एवढीच विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला सर्व मतदारसंघातील मतदार राजांनी, सर्व कार्यकर्ते बांधवांनी घराघरापर्यंत जाऊन येणाऱ्या 7 तारखेला जेवढं जास्तीत जास्त मतदान आपल्या महायुतीचे उमेदवार अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून जेवढं मतदान करून घेता येईल तेवढं करून घ्यावं अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वप्रथम या सभेची सुरुवात आपण या ठिकाणी आता करणार आहोत. सभेची सुरुवात ज्या चौकामध्ये सभा आहे त्या चौकाचं नाव आहे नरवी तानाजी चौक आणि आज आपण या सभेची सुरुवात करतोय. हिंदवी स्वराज्य संस्थापक जामदार राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा व सर्वच महामानवांना या ठिकाणी प्रथम वंदन करून या ठिकाणी या सभेला या ठिकाणी सुरुवात होईल. माननीय विजय नानाराव आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर जावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, अहिल्यादेवी होळकरांचा. जय भवानी, जय भवानी. यानंतर या ठिकाणी मी आमंत्रित करतो मनोगत सर्वप्रथम या ठिकाणी या ऐतिहासिक विजयी संकल्प सभेचं अध्यक्षपद आदरणीय किसन दादा पवार यांनी स्वीकारावं आणि उभा करून किसन आप्पा पवार यांनी उभा राहून या ठिकाणी सर्वांना सभा चालू करण्याची या ठिकाणी अनुमती द्यावी अशी विनंती करतो. यानंतर बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगरसेवक आदरणीय विलास आप्पा रेंगे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय विलास आप्पा रेंगे. धाराशिव लोकसभाच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि त्यांचं चिन्ह हे घड्याळ आहे. या घड्याळाच्या चिन्हाच्या प्रचंड मताधिक्यानं त्यांना निवडून देण्यासाठी आज ही विजयाची विराट सभा आज या ठिकाणी आयोजित केली. आज यासाठी उपस्थित असलेले या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा घेऊन 18 पगड जाती धर्माला बरोबर एकत्र घेऊन काम करणारे तुम्हाला सर्वांचं एक कणखर पोलादी नेतृत्व माननीय राजाभाऊराव आणि सर्व या व्यासपीठावरील मान्यवर. आज पाहतोय आपण ही लोकसभेची निवडणूक आहे. देशाची सत्ता कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आपल्या देशाला विकसित आत्मनिर्भर करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो या देशामधील विकासाचा झपाटा लावलेला आहे. आज आपण पाहतोय चंद्रावर चांद्रयान गेलं. आपल्या काश्मीर राज्याचं 370 कलम ज्यांनी हटवलं, 500 वर्षापासून ज्या राम मंदिराची आपल्याला प्रतीक्षा होती ते राम मंदिर त्या ठिकाणी केलं.
आणि अशा प्रकारे आज आपली भारताची अर्थव्यवस्था ही 5व्या क्रमांकावर आलेली आहे आणि आज या पुढच्या भविष्य काळामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आपल्या देशाची राज्य अर्थव्यवस्था आणण्याचं काम होणार आहे. त्यामुळं आपण सर्वांनी नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहण्यासाठी आज ही अर्चनाताईंची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. मित्रांनो, आपल्या बार्शी शहर आणि तालुक्यासाठी ही लोकसभेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. त्याचं कारण असं की ही उमेदवारी राजाभाऊ राऊत यांनी आत्ताच खेचून आणलेली आहे आणि ती जबाबदारी या बार्शी शहर तालुक्याची आपल्या नेत्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कारण असं की आज ज्या राजाभाऊ यांनी आज आपण पाहतोय आपल्या बार्शी तालुक्याचे आज आपण 25-30 वर्षापासूनचे जे भोग होते ते संपण्याचे दिवस कुठेतरी आलेले आहेत. आणि त्यामुळेच या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 2,500 कोटी रुपयाचा निधी पावली आणला आणि त्यामुळं उपसा सिंचन योजना असेल, साठवण तलावाचं रूपांतर साठवण तलाव असतील, बंधारे असतील आणि हे सर्व काम करून माझ्या शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे यासाठी जो नेता अहोरात्र काम करत आहे आणि त्याच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मताधिक्यानं आपण अर्चनाताईंना निवडून आणलं पाहिजे. अर्चनाताई निवडून आल्या हे तर आज काळ्या दगडावरची उभी रेग आहे, त्याला भविष्य करायची गरज नाही, परंतु आपल्या तालुक्याचा नीर महत्वाचा आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं कर्तव्य आहे की आपण या अर्चनाताईंना प्रचंड मताने निवडून दिलं पाहिजे. कारण या तालुक्याचे प्रश्न अजून खूप राहिलेले आहेत. त्यामुळं आपल्याला भविष्यात या तालुक्यासाठी शहरासाठी प्रचंड निधी आणणं गरजेचं आहे. आज शहराचं चित्र बदलत आहे, त्यासाठी सर्वांना तुम्हाला एकच विनंती करतो आणि अर्चनाताई यांना 7 मेच्या दिवशी 1 क्रमांकावर कार्यालयाचं चिन्ह आहे ते दाबून प्रचंड मताधिक्याला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि जाता जाता एक शेर म्हणून जातो अनुभव. हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से धन्यवाद. यानंतर आदरणीय बार्शी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय रमेश अण्णा पाटील. बरं झालं रवींद्र भाईचं आधीच भाषण झालं तर तुमचा उत्साह जो होता त्या उत्साह राहिला असता. आपले उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या निमित्त या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपणा सर्वांचे नेते लोकप्रिय आमदार आदरणीय राजाभाऊ राऊत, सन्माननीय व्यासपीठ आणि या शेवटच्या सभेला आणि महत्वपूर्ण सभेला उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी, विकास कामावर सगळेच बोलत आहेत, मी त्याच्यावर काय जास्त बोलणार नाही. पण खरं तर ही निवडणूक देशाच्या भविष्याची निवडणूक आहे. असं असताना आपल्या नेत्यानं या तालुक्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 4,000 कोटीच्या आसपास निधी आणला. त्याच्यामुळे विरोधकांना कोणाला काहीच संधी नव्हती, काही चान्स नव्हता. त्यांच्या जेवढ्याही प्रचार सभा झाल्या, आपला विरोधी उमेदवार थोडक्यात तो फोन राजे त्यांना आपल्या नेत्याबद्दल या कॉल बॉयनं वऱ्याच्या सभेमध्ये बोलायला काहीच नसल्यामुळं तुमच्या बार्शी तालुक्याच्या आमदारानं करोना काळात काय केलं असा प्रश्न उपस्थित केला. मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहित आहे, दिवस रात्र राजीवनं या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, एक आमदार म्हणून ज्या पद्धतीनं काम केलं त्याला तोड नाही. त्याचे काही
त्यातलं आपण एक महत्वाचे आपण काम आपण त्या ठिकाणी सगळं काम आपण बघू. सुरुवातीला आपल्याला माहित आहे या करोनाची भीती संपूर्ण जगामध्ये पसरली होती, अत्यंत महामारी पसरली होती. डॉक्टर लोक सुद्धा त्या ठिकाणी इलाज करण्यासाठी पुढे येत नव्हती. अशी भयंकर परिस्थितीमध्ये राजभवन त्या ठिकाणी धाडसी निर्णय घेतले. पहिलं काम केलं, डॉक्टर लोकांची मिटिंग घेतली, डॉक्टर लोकांना विनंती केली, त्यांना पाठबळ दिलं तुम्ही पुढे या म्हणून. आणि मग ह्या डॉक्टर लोकांमधल्या काय खरेक लोकांना सुरुवातीला एक धाडसी निर्णय घेतले. उत्स्फूर्तपणे कोविड सेंटर सुरू केलं. त्याच्यामध्ये पहिले म्हणजे आपले आमदार डॉक्टर त्यांनी स्वतःच खाजगी हॉस्पिटल राजीपूरच्या विनंतीला मान देऊन त्यांनी कोविड सेंटर सुरू केलं. त्याच्यानंतर बायपासला त्रिवेणी मंगळ कार्यालय आपले मिलिंद चौधरी डॉक्टर एक तरुण नौका डॉक्टर त्यांनी देखील आपल्या महामारीला कंट्रोल करण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी ते कोविड सेंटर सुरू केलं. त्याच्यानंतर जगदाळ मामांचं हॉस्पिटल डॉक्टर यादव साहेबांना राजीवने विनंती केली. दिवसेदिवस पेशंट वाढत आहे. नुसतं आपल्या तालुक्याचा प्रश्न नव्हता, आपल्या तालुक्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या तालुक्याचे पेशंट या बार्शी शहरामध्ये येत होते. राजीवने कधी भेट केला नाही, मी माझ्या तालुक्याचा फक्त बघतो असा विचार केला नाही. मित्रांनो, आपल्याला माहित आहे बार्शी शहर म्हणजे एक मेडिकल हब आहे. पुण्या मुंबईच्या तुलनेपेक्षा सुद्धा आपल्या इथे चांगला इलाज होतो. कोरोना हा नवीन रोग होता. डॉक्टर लोकांना सुद्धा त्याला कशा प्रकारचे ट्रीटमेंट द्यावे हे समजत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळ यांचं जे हॉस्पिटल आहे मामा जगदाळे त्यांना सुद्धा राजीवची विनंती त्यांनी पण कोविड सेंटर सुरू केला. मला सांगायचं मित्रांनो, हे इतकं सगळं केलं असताना या काय नाव म्हणजे फोन बॉय, त्या फोन बॉयनं तुमच्या माहितीसाठी सांगतो पत्रकार बंधूंनो, हा फोन बॉय सुद्धा त्याला कोरोना झाला. तो धाराशिव मध्ये तो ऍडमिट झाला नाही, पुण्याला नाही, तो बार्शीचा कर्मवीर मामासाहेब जगदाळे अर्थात राजीवने सुरू केलेल्या हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट झाला. आणि तो दुरुस्त होऊन बाहेर गेला. ही राजीवची पुण्य आहे. आणि तुम्ही राजीवला म्हणता की तुमच्या आमदाराने बार्शी तालुक्यामध्ये कोरोना काळात काय केलं. माणसाने विचार केला पाहिजे बोलताना. अहो, तुम्हाला तिकीट सुद्धा राजीवने दिलं, त्याचा साक्षीदार मी आहे. मग आपले राजीव आमदार नव्हते 19 साली, त्यावेळेस मित्रांनो तुमच्या माहिती सांगतो रवी गायकवाड रुलिंग खासदार होते. तिकिटाची स्पर्धा होती. राजीवने एक आपला लहान भाऊ म्हणून त्याला मदत करण्याचं ठरवलं. तिकीट ज्यावेळेस राजीवने देतो म्हणले, कोणी सांगितलं मदत करतो म्हणल्यावर मातोश्रीने सांगितलं त्यांना या फोनवाला काय त्या फोनवाला सांगितलं की तू राजभाऊ राऊताचं आमदार साहेबांचं लेखी पत्र आण, तेव्हा तुला तिकीट देतो. ही गोष्ट सत्य आहे. मी जे बोलतो एकही वखत खोटं नाही. मित्रांनो, आपलं पत्र दिलं तेव्हा तिला तिकीट दिलं आणि आपण मागं होतो म्हणून ती खासदार झाला. तुला नैतिकता नाही. तू चुकून शेवटची सभा म्हणून धाडतोल म्हणून गेला ऐकून त्याच्यानंतर बोलला असता तर तुझं काय झालं असं तुला कळलं नसतं. या ठिकाणी दुसरी गोष्ट आपल्या सगळ्या या ठिकाणी खुलासा करायला पाहिजे. तुला म्हणून बोलतो विकास कामावर बोलणार नाही. आमचे मित्र हे सुद्धा खरं तर ही निवडणूक लोकसेवेच्या व्यक्तिगत बोलायचं कुणी कोणाला काय कारण नव्हतं. मराठा समाजाबद्दल आमदारांनी काय केलं म्हणून त्या पुरकेच्या संदर्भात विचारला पाहिजे सभेमध्ये. आता तुम्ही सांगा, एसीबीसी प्रमाणपत्र आपल्या मराठा तरुणांना देण्यासाठी तिथं एक खर्च येत होता, अडचणी येत होत्या. म्हणून आपण संत तुकाराम हॉलमध्ये आपण मेळावा घेतला मित्रांनो. हे कुणी केलं होतं? बोलण्याचा हे कुणी केलं होतं? आपल्या सगळ्या शिवप्रेमीला एक बार्शीच्या नगरपालिकेचं बार्शीकरांच्या हक्काचं एक स्वतःच पूर्ण आकृती
मी एकही वाक्य खोटं बोलत नाही. आपल्या बार्शीतल्या शिवप्रेमी तरुण मित्रांची इच्छा होती शिवाजी महाराजांचा पुतळा पार आणि पूर्ण आकृती पुतळा, कारण जो पुतळा आहे तो शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचा आहे. आपल्या बार्शीतील नागरिकांच्या नगरपालिकेचा आपल्या हक्काचा पुतळा झाला पाहिजे अशी मागणी होती. मित्रांनो, ही पूर्ण मागणी कोणी केली? 1984 सालापासून मराठा मंडळाची स्थापना झाली. मित्रांनो, आपल्या जुन्या लोकांनी परिस्थिती गंभीर होती त्यावेळेस अशी मराठी लोक एकत्र येणं सुद्धा अवघड होतं. त्याची काय ठराविक मंडळ स्थापन केलं होतं. त्या लोकांची सगळ्याची इच्छा होती आपल्या मराठा समाज एक मराठा मंदिर असलं पाहिजे. कित्येक वर्षापासून आपण तुझे प्रयत्न करतो. तुमच्या सगळ्यांच्या माहिती सांगतो की आता मंदिर तयार आहे. फक्त आपल्याला आता त्या अडचणीमुळे निवडणूक असल्यामुळे असल्यामुळे आपल्याला फक्त लोक अर्पण करता आलं नाही. हे कोणी केलं? तुम्ही आपले सन्माननीय जरांगे पाटील त्यांची सभा अंतरवर या ठिकाणी होती. त्यांनी आवाहन केलं, मित्रांनो मराठा समाज तुम्ही एकत्र या मेळाव्याला 25,000 एकर मध्ये आपला मेळावा आहे, तुम्ही सगळे आलं पाहिजे. माझ्या बार्शीतल्या तरुण मित्रांना इतक्या उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी त्या मेळाव्यासाठी गर्दी करण्याचा प्रयत्न केला, जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी आमच्या रवीर भाईकर, नाना रोहतकर थोडी मदतीची अपेक्षा केली. त्या ठिकाणी गाड्या देण्याचं काम पुढे गेलं. इतक्या सगळ्या गोष्टी जर आपण एवढे केल्या असतील, वयाच्या 16 वर्षापासून आपला आमदार समाजासाठी कष्ट घेतो. त्या ठिकाणी अनेक प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत असताना जर तुम्ही असा कष्ट उपस्थित करत असाल तर माझी विनंती आहे, हा राजकारणाचा भाग आहे मित्रांनो, परंतु निवडणूक ही त्या निवडणुकीच्या पद्धतीने लढा. बेछूट आरोप, खोटे आरोप करू नका. तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय केलं तर तुमच्यापाशी एक उत्तर सुद्धा नाही. अशा पद्धतीनं ते चुकीचे असे आपल्यावर आरोप केले जातात. माझी विनंती आहे तसे काय घडू नये. आव्हानात्मक कोणी कोणाला बोलू नये. आज आपण मित्रांनो ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाच्या हिताची निवडणूक आहे. देशाचं संरक्षण कोण करत हे बघण्याची निवडणूक आहे. देशाचा कणखर नेता कोण असला पाहिजे हे बघण्याचं आहे. आताच्या कंडिशनला 4वी-5वीच्या पोराला जरी विचारलं की देशाचा पंतप्रधान होण्याचा कोण योग्य आहे, कोणीही सांगल तर माझं तुम्हाला एक विनंती आहे, आपलं मत देताना सुद्धा आपला खासदार सत्तेत गेला पाहिजे. तो जी सत्ता येईल त्या उमेदवाराला आपलं मत दिलं पाहिजे, कारण आपलं मत थोडं पवित्र आहे आणि मत दिल्याचं समाधान त्या ठिकाणी आपलं होत असतं की जो माणूस आपला निवडून येणार आहे त्यालाच मतदान दिलं पाहिजे. त्रिवार सत्य आहे, नरेंद्र मोदी 100% निवडून प्राईम मिनिस्टर होणार. त्यामुळे अर्चनाताईला आपण प्रचंड मतानं त्या ठिकाणी निवडून द्यावं. आणि जाता जाता एक बघा कसं सुसंगत आहे. देशात नरेंद्र, राज्यात वार्षिक. धन्यवाद. सगळ्यांना माझी एक विनंती आहे, आपलं चिन्ह घड्याळ आहे, मशीन 2 आहे. व्यवस्थित समजावून सांगा. पहिलं खाली बघायचं नाही, 1 नंबर चिन्ह घड्याळ बघायचं, कंपल्सरी बघायचं आणि मग बटन दाबायचं. कारण 2 मशीन आहेत, चूक होऊ नये. त्यामुळं घड्याळ बघायचं, खात्री करायची, बटन दाबून प्रचंड मतानं निवडून द्यायचं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. यानंतर या ठिकाणी बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट आसिफभाई तांबोळी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय ॲडव्होकेट आसिफभाई तांबोळी. आपण सर्वजण खरं तर आपल्या बार्शी तालुक्याचे आमदार मान्य राजेभाऊ यांचे विचार आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलो आहोत. तसं की जास्त वेळ मी घेणार नाही. या धाराशिव उस्मानाबाद लोकसभाची निवडणूक 2024 च्या प्रचारात आपल्या अजितदादा पवार गटाचे उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारात उपस्थित आपल्या बार्शी तालुक्याचे आमदार मान्य राजेभाऊ आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि
राजाभाऊ प्रेम करणारे आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनी, 2 मिनिटात मी माझं भाषण संपवतो. आपल्याला सर्वांना माहिती की भारत देशाची निवडणूक आहे. सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत आहे. आपल्या सर्वांना हे पण माहिती आहे की सर्वात जास्त उमेदवार भारतीय जनता पक्षाने त्यांच्या आघाडीवर उभा केलेले आहे आणि येणारी निवडणूक ही भारतीय जनता पार्टीची ऍब्सोल्यूट क्लिअर मेजॉरिटी होणार ह्याच्यामध्ये काय ती मात्र शंका नाही. आणि ह्या निवडणुकीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक विचाराचे लोकप्रतिनिधी असावे यासाठी आपल्या तालुक्यातून आमदार राजाभाऊ राऊत तसेच खासदार म्हणून अर्चनाताई यांचे जर आपण हात बळकट केले तर नक्कीच आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा, आपल्या महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण सर्व बार्शी शहर आणि तालुक्याने तरी यापूर्वीच राजाभाऊंच्या पाठीशी अपक्ष म्हणून राजाभाऊ असताना सुद्धा आपण सर्वांनी त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे. का केलेलं आहे तर केवळ राजाभाऊ हे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणारा हा एकमेव नेतृत्व असल्यामुळे राजाभाऊंचे हात बळकट केलेले आहेत. आणि याचप्रमाणे राजाभाऊंचे हात आणि त्यांची आन बाण शान राखण्यासाठी म्हणून राजाभाऊंनी जे आपल्याला सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे अर्चनाताई पाटील यांना आपल्या बार्शी तालुक्यातून जास्तीत जास्त मतं देऊन भाऊ तुम्ही जी शर्यत लावलेली आहे ती एक तू युट्यूबवर फार भेटते अभिमन्यू पवारसाठी, तर ती एक जबाबदारी आपल्यावर आहे की ती शर्यत सुद्धा राजाभाऊंनी जिंकण्यासाठी आपल्या बार्शी शहर आणि तालुक्यातील लोकांनी जास्तीत जास्त मताने अर्चनाताई पाटील यांना निवडून द्यावं. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष. यानंतर या ठिकाणी वैराट नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आदरणीय निरंजन मला बोंडकर यांना विनंती करतो की आपण आपल्या मनात व्यक्त करावं. आदरणीय निरंजन मला बोंडकर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. आजच्या प्रचाराच्या सभेच्या कार्यक्रमाच्या सभेचे अध्यक्ष तसेच आपले विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत जास्त नाव घेत नाही. सन्माननीय व्यासपीठ संतोष निंबाळकर, अवधूत कापशे, विक्रम सावळे, सर्व साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व मीडियाचे शिल्पकार. खरं तर ही सभा जी आहे ही लोकसभेची सभा आहे. पण काही मंडळी लोकसभेचं बोलायचं सोडून काय विकास काय केला, आपण काय करणार आहे ह्याचं बोलायचं सोडून काही जर विनाकारण भाऊ वैयक्तिक टीकेवर आलेले आहे. कारण ह्याच्या वेळी विकासाचं काही बोलत नाही. मी कालच्या सभेत सुद्धा म्हणलोय की आमच्या वाड्याच्या सभेत सुद्धा हऱ्या बरीच बोलले. आता आज वैध बोलली की आम्ही इकडे देणार नाही, तिकडे देणार नाही. बहुला जाऊ द्या, आम्हाला दाबून दाखवा काय सांगतो. कारण आज काल तुम्ही सुद्धा सगळं बोललाय काय इलेक्शन मध्ये कधी तुम्ही मला उभारायला सांगा पुढच्या वेळेला तुम्ही उभारायला तयार आहे. आजच सांगतो की तुम्ही येथे पुढच्या इलेक्शनच्या काळात. आणि आपण आता कारखाना चालू करण्याबद्दल कधी तुम्ही ट्राय केलाय किंवा काय केलं एवढंच तुम्ही सगळं सांगावं. कारण हे आतापर्यंत कारखाना चालू करण्याबद्दल असेल वायराची एमआयडीसी म्हणून सांगितली याबद्दल तुम्ही कधी ट्राय केलाय का? कधीच नाही. ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळी मी केलेलं नाही आणि आता तर नाहीच नाही. पण भाऊनी वैरागच्या संदर्भात कारखान्याचा शब्द दिलेला आहे आणि तसंच एमआयडीसी शब्द दिलेला आहे. कारण भाऊ आतापर्यंत आपल्या तालुक्यात 4,000 कोटीचा निधी आणलेला आहे. तर इथून जर आपलं जास्तीत जास्त निधी गेला तर किती निधी आणतील ह्याचा विचार आपण करा. आणि जर निधी आणला, कारखाना चालू झाला, एमआयडीसी चालू झाली, बार्शीची एमआयडीसी चांगली चालू झाली तर सर्व आपल्या जी आपली मित्र कंपनी असतील, गोरगरीब जनतेची मुलं असतील हे तिथं कामाला लागतील. नवीन उद्योगधंदे यांना करायला वाव मिळेल. म्हणून मी सगळ्यांना आपण अशी शपथ घेऊन एक शपथ घ्यावी की जास्तीत जास्त आपण बार्शीतनं लीड द्यावा तरच आपल्या नेत्याची
होईल एवढं त्यानिमित्तानं मी सांगतो. आणि आपण अक्षताताई पाटील यांचं घड्याळ या चिन्हापूर पटवून जास्तीत जास्त निवडून द्यावं एवढं त्यानिमित्त सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद. यानंतर वैराग भागाचे नेते आदरणीय संतोष दादा निंबाळकर यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय संतोष दादा निंबाळकर. आदरणीय आपले नेते राजाभाऊ रमेश अण्णा पाटील, अरुणभाऊ कापशे, निरंजन माधव, केशवबापू बोगरे, रणके अप्पा, सर्व ज्येष्ठ आणि तरुण बांधव, आज लोकसभा मतदारसंघाची सभा आपण या ठिकाणी आयोजित केली. वास्तविक पाहता काल वैरागमध्ये सभा झाली. सभा झाल्यानंतर वैराग आणि वैराग भागातील सर्व कार्यकर्ते, सर्व मतदार, सर्व ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी आले होते. परंतु आजपर्यंत वैरागमध्ये आणि वैराग भागामध्ये सर्वसामान्य माणसासाठी, शेतकऱ्यासाठी, तरुण बांधवासाठी, व्यापाऱ्यासाठी जी काय आर्थिक उलाढाल व्हायची होत होती ती आजपर्यंत होत नव्हती. परंतु काल वैरागमध्ये सभा होत असताना वैरागमध्ये संतनाथ सहकारी साखर कारखाना झाला पाहिजे, MIDC झाली पाहिजे, पाणी पुरवठ्याची 50 कोटीची योजना झाली पाहिजे. ह्या गोष्टीची काल त्या ठिकाणी आम्ही राजभाऊकडून बोलवून घेतलं. परंतु आज या ठिकाणी वैराग आणि वैराग भागातील सर्व मंडळी आहेत. या मंडळीला माझी एक विनंती आहे की आपण आज देशामध्ये निश्चितपणानं पंतप्रधान मोदी होणार आहे, देशात सत्ता आपली येणार आहे, राज्यामध्ये नंतर सत्ता येणार आहे. ही आपली कामं करून घ्यायची असेल तर ही उद्याची निवडणूक तुमच्या आमच्या स्वाभिमानाची आहे, तुमच्या आमच्या विचाराची आहे, तुमच्या आमच्या प्रपंचाची आहे, तुमच्या आमच्या भवितव्याची आहे आणि तुमच्या आमच्या उद्याच्या पिढीचं चांगलं होण्याची आहे. त्याच्यामुळं भाऊ वैराग आणि वैराग भाग या बाबतीत तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्ही सांगसाल तेवढा लीड आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द तुम्हाला या ठिकाणी आले. कारण आजपर्यंत जेवढा निधी त्या भागामध्ये आला नाही, त्या भागाचं कल्याण झालेलं नाही, एवढा निधी तुम्ही प्रत्येक गावामध्ये दिला. आणि कुठलीही गोष्ट तुम्ही शब्द देत असताना 100 वेळा विचार करता. प्रत्येक वेळेस कुठल्या गोष्टीचा शब्द आहे, कुठली गोष्ट करायची, कुठली गोष्ट करायची नाही हे तुम्ही 100 वेळा विचार करता. आणि ज्यावेळेस तुम्ही कारखाना तयार करणार आहे, ज्यावेळेस तुम्ही साखर कारखाना आम्हाला देणार आहे, MIDC आम्हाला देणार आहे, त्यावेळेस सुद्धा आम्ही तुम्हाला कन्फर्म सांगणार आहे की भाऊ वैराग आणि वैराग भागाचा लीड किती आहे बघा, आणि आता आमचं काम केल्याशिवाय आम्ही व्यस्त बसणार नाही. ही तुम्हाला आज आणि आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगतो. वास्तविक पाहता प्रत्येक ठिकाणी राजभाऊ गेल्यानंतर प्रत्येकाने सांगितलं की राजभाऊ तुम्ही कसल्याही प्रकारची अडचण करू नका. कारण राजभाऊ फक्त 4 ते 5 तास या ठिकाणी झोपतात. राजभाऊ तुम्ही पळताय, तुम्ही निधी आणलाय, तुम्ही सर्वसामान्य माणसाची ढाल आहे, तुम्ही सर्वसामान्य माणसाला स्वाभिमान आहे, अभिमान आहे. प्रत्येक मतदारांनी, प्रत्येक कार्यकर्त्याने ही निवडणूक हातात घेतली आणि राजभाऊची मान खाली जाणार नाही, राजभाऊची शान खाली होणार नाही ही शपथ आणि ही गोष्ट सगळ्यांनी मनात घेतली. त्याच्यामुळे राजभाऊ तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तालुका निश्चितपणानं जेवढे मतदारसंघ आहेत तेवढ्या मतदारसंघात हा तालुका 1 नंबरचा राहील आणि या वरच्या सरकारमध्ये निश्चितपणानं तुमचा शब्द, तुमची मान खाली होणार नाही असं सगळेजण वागणार आहेत. आणि उद्याच्या इलेक्शनला 7 तारखेला राष्ट्रवादीचं चिन्हावर अर्चनाताई पाटील उभा आहेत, तर त्यांच्या घरासमोरचं बटन दाबून आपण भरपूर मताने विजय करावं एवढीच विनंती करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पांडे चौकामध्ये विरोधकांची ज्यांनी मराठा समाजाला नाता घातल्या त्या विरोधकांच्या नेत्याची सभा आहे. तर 17,000 ACBCचे दाखले वाटप करणारा माननीय आमदार राजाभाऊ यांच्याची सभा आहे. हात वर माननीय आमदार राजाभाऊ यांच्याकडे विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार हात वर करायचे.
आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आप्पा, सन्माननीय व्यासपीठ, आता नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही, कारण नेहमीच मला आता कमी बॉल आणि जास्त रन काढण्याची वेळ सारखी आहे. आज या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी आज ही विजयाची सभा आहे. उद्या 5 तारखेला, उद्या 5 वाजेपर्यंत असा खऱ्या अर्थानं प्रचार असतो, परंतु 43 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे आणि सकाळची आपली शेवटची पदयात्रा असते आणि पदयात्रेनंतर 3 ते 5 आपण सभा घेत असतो, परंतु एवढं ऊन हे लाई व्हायला लागलं. त्यामुळं आज आपण 4 तारखेलाच या ठिकाणी प्रचाराची सांगता करतोय आणि ते विजय सभेच्या निमित्तानं. आणि या सभेला उपस्थित असलेले माझे सर्व तालुक्यातील वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, घराघरातून या भागातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, लाईव्हच्या माध्यमातून ऐकणारे माझे सर्व तमाम या तालुक्यातील, या धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी, तुम्हाला मी प्रणाम करतो, अभिवादन करतो. बांधवांनो, आज या ठिकाणी संपूर्ण गेली 25 दिवस झालं रात्रीचा दिवस करून आता दादांनी सांगितलं की सकाळी 5:30, रात्री कधी 1:30 आणि 2:30, फक्त 4 किंवा 5 तास, 4 तासाच्या वरती गेली 25-30 दिवस झालं मित्रांनो झोपच नाही. आणि या ठिकाणी सुरुवातीलाच मी आपल्याला एवढी मोठी गर्दी जरी असली तरी आज ही गर्दी गेले 25 दिवस मी वाडी वस्ती तरी माझी 20-25 गावं राहिली आहेत. काही गावं रणवीरनं घेतली, काही गावं संतोषदादांनी निरंजन मालकाने घेतली, काही शहर नानाने घेतलं, नगरसेवक बंधूंनी घेतलं, रमेश अण्णा, शिबाई, रेणक्याप्पा, बापू, सगळे आम्ही, सुधीर बापू, केशव बापू, सगळे व्यासपीठावर सर्व पदाधिकारी, आजी माजी सदस्य, सर्व नगरसेवक, सर्वांनी जवळपास सगळ्या टीमने हे कव्हर करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आणि त्यामुळं आज या ठिकाणी सर्वजण आपण एकत्रित आलेलो. आणि आज एकत्रित आल्यानंतर निश्चितपणानं मित्रांनो, जे काही या प्रचार सभांच्या माध्यमातून आपण विकासाच्या कामावरती बोलत होतो, परंतु विनाकारण आपल्यावरती बरेच आरोप केले मित्रांनो. आता मला रमेश अण्णांनी सांगितलं की मूळ सुरुवातीचा कोरोना काळातला मुद्दा मित्रांनो, कोरोना काळ हा आपण कधीच न विसरणारा काळ येते. सगळे माझे पत्रकार बांधव उपस्थित आहेत मित्रांनो. आज भाऊ भावाला पाणी देत नव्हता, कोणी कोणाला विचारत नव्हतं, डॉक्टर सुद्धा पुढे येत नव्हते मित्रांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या कोरोना काळामध्ये आपण झोकून देऊन या ठिकाणी जीवाची पर्वाही न करता या ठिकाणी काम केलं आपल्या सगळ्यालाच नाही. हा झाला तालुक्यातला विषय. देशामध्ये सुद्धा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी उत्कृष्ट असं काम केलं मित्रांनो. 140 कोटीची लोकसंख्या असलेला देश सुरक्षित ठेवण्याचं, लस निर्माण करण्याचं, सर्वसामान्य जनतेला लस मोफत देण्याचं आणि 100 देशाला लस निर्यात करून काही मोफत आणि काही कमी दरामध्ये जेवढा खर्च आला ना 50 कोटीवरती लस देण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं प्रयत्न केला मित्रांनो. ती मागणी ही पूर्ण केली. आणि अशा परिस्थितीमध्ये जे कोरोनावरती बोलले मला हसू येते. अरे बाबांनो, बार्शी तालुकाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातले माझे बंधू भगिनी, या संपूर्ण भागातले सर्व माझी मंडळी, आज 11 ठिकाणी आम्ही कोरोनाच्या या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केली. बाजार समितीमध्ये केलं होतं, मंगल कार्यालयामध्ये केलं होतं, डॉक्टर कर्मवीर मामासाहेब चक्र या ठिकाणी केलेलं होतं, आज या ठिकाणी वायराला केलं होतं, प्रत्येक अंधारे साहेबांनी केलं होतं. सुरुवातीला अंधारे साहेबांनी धाडस केलं, सुविधाला केलं होतं. सगळ्या डॉक्टरांबरोबर सातत्यानं बैठका घेऊन
1 कोटी रुपये आमदार निधी देऊन ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये केलं होतं मित्रांनो. आणि रोज सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, की जे भाऊ पाणी देत नव्हते मित्रांनो, अखंडपणाने कोरोना काळामध्ये मिनरल वॉटरच्या पाण्यासहित सांगायच्या गोष्टी नसतात, परंतु नाही इलाजानं सांगावं लागतं. आणि त्याचं जेवण किंवा ते पाणी सुद्धा तुम्ही विरोधाकडून टीका करणार, तुम्ही सुद्धा प्यालाय, तुम्ही सुद्धा ते जेवण केलं, हे तरी काढायचं नसतं कधी तुम्ही खाल्लं. पण आता तुम्हाला जर जनाची नाही मनाची नाही तर मला ह्या गोष्टी बोलावं लागतं मित्रांनो. आणि आज या ठिकाणी संपूर्ण सोय केली, सगळे इंजेक्शन आणले. फडणवीस साहेबांनी सनफर्मा कंपनीतनं डायरेक्ट इंजेक्शन पाठवले, ते जगदाळे मला त्या ठिकाणी दिले. आणि सर्व बार्शी तालुक्यामधल्या मराठवाड्यामध्ये येणाऱ्या सगळ्याच पेशंटवरती उपचार करण्याचं काम बांधून आपण त्या ठिकाणी केलं. असंख्य जीव वाचवले मित्रांनो. परंतु काय जवळची माणसं त्यामध्ये गेली. आज ती वेळ गेली. वेळ गेल्यानंतर काय जणाला टीका करायचं सुस्त मित्रांनो. परंतु काळ असा होता, डोळ्यातनं धारा येत होत्या की कोणी कोणी मृत्युमुखी पडतंय. मातीला सुद्धा माणसं जात नव्हती मित्रांनो. नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस मी अंत्यविधी करण्याचा विषय असायचा, घरची माणसं नसायची मित्रांनो, त्यावेळेस माझ्या स्वतःच्या काय पैशानं त्या ठिकाणी अंत्यविधी करण्याचं काम करत होतो आणि सगळ्याला आधार देण्याचं काम करत होतो. त्यावेळेस तुम्ही सगळे पळून गेले होते, कुणी एक सुद्धा रस्त्यावरती नव्हता. सगळ्या बार्शीकरांना माहित आहे, रोजचे फोटो बघा, ह्यांचे कुठे फोटो दिसतात का ते दाखवावे मित्रांनो. एवढं मोठं काम आपण त्या ठिकाणी कोरोनामध्ये केलं आणि आपल्या पंतप्रधानांनी तर कर केला मित्रांनो. काम तर केलंच केलं, परंतु आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम केलं मित्रांनो. आज त्यांनी ती अर्थव्यवस्था मजबूत केली मित्रांनो. आज बोलायला काय कोणाचं जात. आज 73 वय त्यांचं, त्यावेळेस 70 वय होतं. आणि 50 वर्षाच्या पुढे तर कोणत्या कोरोनाकडे जाऊच नका म्हणायचं. ही वस्तुस्थिती आहे. 70 वय असताना आज आपले पंतप्रधान अत्यंत दिमागाने काम करत होते मित्रांनो. आज 140 कोटीचा देश, एवढ्या सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था इसकटल्या. ज्या इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं त्या इंग्लंडची सुद्धा अर्थव्यवस्था विस्कटली मित्रांनो. परंतु आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. आज आपण आठवा, सर्वसामान्य गोरगरीब बांधवांकरता 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जातं. आज मुद्रा योजनेच्या माध्यमातून असंख्य तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होण्याकरता कर्ज दिले जातात. आज मित्रांनो या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीमध्ये संपूर्ण आज आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून चायनाकडनं आपण मार खाल्ला, युद्ध हरलो मित्रांनो. पाकिस्तान बरोबर 3 वेळेस युद्ध झालं. सगळे शस्त्रास्त्र आपल्याला घेण्याकरता दुसऱ्या देशांकडे पाहावं लागायचं. परंतु आज आपल्या देशामध्ये आज शस्त्रास्त्र निर्माण करण्याच्या फॅक्टऱ्या उभा करण्यात आल्या आणि आज भारत देश शस्त्रास्त्राची निर्यात करतो. आज रेल्वेचं जाळं विणलं गेलं. मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे आपण या ठिकाणी जाळं विणलं. प्रत्येक ठिकाणी रेल्वे झाली. वंदे भारत सारख्या 50हून अधिक गाड्या नव्यानं भारत देशाला लोकार्पण त्या ठिकाणी करण्यात आलं. आज नव्यानं विमानतळ या ठिकाणी निर्माण करण्यात आले मित्रांनो. आज प्रत्येक भागामध्ये विमानतळ झालेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल झालेलं आहे. आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून घर झाला. एवढे मोठे रस्ते, नॅशनल हायवे या ठिकाणी करण्यात आले. आज जर आपलं कुठलं हवाई अड्डा जर उद्ध्वस्त केला तर आज नॅशनल हायवेवरनं सुद्धा आपली विमानं उड्डाण करतात. ही परिस्थिती आज आपल्या देशानं निर्माण केली आणि जगामध्ये 5वी अर्थव्यवस्था बनवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आज महासत्ता होणार आहे. आज आणखीन 5-10 वर्षामध्ये मित्रांनो जगातली 3री अर्थव्यवस्था भारत देश बनणार. या पद्धतीनं काम केलं मित्रांनो. आणि ह्या अर्थव्यवस्था मजबूत असल्यामुळंच आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, आता अजितदादा उपमुख्यमंत्री झाले मित्रांनो. आणि ह्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून सहकार्यातून आज आपण बार्शी संशोधन क्षेत्र बदलण्याचा प्रयत्न करतो. आपण सगळेजण पाहताय मित्रांनो. आज माझ्या अगोदर सुद्धा काही लोकप्रतिनिधींना या ठिकाणचं 5-5 वर्ष लोकप्रतिनिधित्व केलं. परंतु आज जे बार्शी तालुक्याला या ठिकाणी निधी आणण्याचं काम आपण सातत्याने केलेलं आहे.
गेल्या वेळेस विलासराव देशमुख साहेब होते, नारायण राणे साहेब होते. त्यांच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये MIDCची जागा ताब्यात घेतली. उपसा सिंचनला 20 कोटी आणले. मुख्यमंत्री पंतप्रधान सडक योजनेचा निधी आणला. PWDच्या माध्यमातून निधी आणला. बार्शी तालुक्याला त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला. त्यानंतर मी 10 वर्ष आमदार नव्हतो. सगळीकडे वसाड कुठेही रस्ते नीट नव्हते. सगळे खड्डे गुडघे इतके खड्डे आख्या तालुक्यामध्ये होते. परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो आणि मग मी म्हणल्यासारखं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अर्थव्यवस्था मजबूत ठेवली मित्रांनो. त्यामुळं संपूर्ण बार्शी तालुक्यामधला चेहरा मोहरा बदलण्याचं आज आपण काम केलं. या शहरामधला चेहरा मोहरा बदलायचं काम आपण या ठिकाणी करतोय, केलंय, करायचंय. आज शेतकऱ्याच्या शेतीला पाणी द्यायचा हा कसबा आहे. नरवीर तानाजी मालुसरे चौक या ठिकाणी या चौकामध्ये मूळ कसबा म्हणून आपण या ठिकाणी सभा होते मित्रांनो. ज्या सर्व शेतकरी बांधवांचं वास्तव्य या कर्मभूमीमध्ये या ठिकाणी ही जन्मभूमी सगळ्या शेतकरी बांधवांची. या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी द्यायचं मित्रांनो. आज शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघच मंत्रिमंडळ होतं. 700 कोटीची मंजुरी आणली मित्रांनो. उपसा सिंचन योजनेला 350 कोटीच्या निविदा काढल्या. काम चालू आहे. 12,550 हेक्टर क्षेत्र वर्षाच्या आत वलिताखाली येणारी ही योजना 1996 सालची. मग 1996 सालापासून किती वेळेस हे विरोधक सत्तेत होते, काय केलं? 10-5 कोटीच्या वरती निधी आला का मित्रांनो? या गोष्टीचं उत्तर याने या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आज एवढं मोठं काम चालू आहे. 12,550 हेक्टर क्षेत्र वलिताखाली येणार आहे. त्याचबरोबर 37 साठवण तलाव आणले. 35 साठवण तलावाची कामं चालू आहेत. आज आपण बार्शी नगरपालिका एवढं मोठं शहर आहे मित्रांनो. पिण्याच्या पाण्याकरता माझ्या माता भगिनीला धडपड करावं लागते. वाईट वाटतंय. रोज सकाळी 6च्या पुढे फोन येतात, भाऊ पाणी आलं नाही, भाऊ इकडे अडचण आहे. रोज सकाळी काळजी घेतोय. आणखी सुद्धा एवढा प्रचारात असताना सुद्धा कुठला जरी फोन आला तरी त्या ठिकाणी टँकर पाठवण्याचं, भैया बारमळ्याला पाठवण्याचं, फोन कमेला सूचना देण्याचं, शिवला सूचना देण्याचं काम केलं जातं मित्रांनो. आज या ठिकाणी जवळपास 14 बोर घेतले आणि कडच्या विहिरीतलं पाणी या ठिकाणी उजनीच्या फिल्टरवर नेलेलं आहे. 1 कोटी लिटर पाणी मित्रांनो उपलब्ध केलं. फक्त 25 लाख रुपये पहिला खर्च केला. 50 लाख लिटर उपलब्ध केलं आणि परत 25 लाख केला. 50 लाख रुपयामध्ये 1 कोटी लिटर पाणी उपलब्ध होणार महाराष्ट्रामध्ये नाही, देशातलं पहिलं उदाहरण बार्शी नगरपालिका असेल. फक्त 50 लाख रुपयामध्ये 1 कोटी. या योजनेला 100 ते 150 कोटी रुपये खर्च होतात मित्रांनो. एवढा काटकसरीमध्ये कारभार नगरपालिकेचा केला आणि या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी रोजच्या रोज पाण्याचा आढावा घेतला जातो. उजनीवरनं कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी येतं मित्रांनो. पाईपलाईन जर बघितलं तर जुन्या महाशयाच्या कारकिर्दीत झालेली सगळी उलटी पाईपलाईन जोडलेली, उलटी. 10 आठवड्यातनं 2दा तर फुटती, डोकं पंक्चर झाल्या जोडू. आणि त्यांनी स्वतः सांगितलंय, काय सांगितलं? पहिल्यांदा खडा, परत पाईप, परत कोटी 15 वर्ष. असं नाही झालं माझ्या कारकिर्दीमध्ये. एका टोल्यामध्ये 700 कोटीची मंजुरी महाराष्ट्रात उपसा सिंचनला पहिलीच असेल महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला प्रयोग. 350 कोटीच्या निविदा काम चालून 1 वर्षाच्या आत शेतकऱ्याच्या शेतात पाणी. याला म्हणते स्पीड. त्यांचा 5 आहे आपला 200 आहे. आज बार्शी नगरपालिकेची 296 कोटीची योजना वर्क ऑर्डर पद्धती मंजूर केली. कुठं आंदोलन नाही, मोर्चा नाही, काही नाही, मंजूर केली. निविदा काढल्या, टेंडर निघाले, वर्क ऑर्डर दिली. आचारसंहितेच्या 2 दिवस अगोदर वर्क ऑर्डर दिली. काम चालू झालं. उजनी धरणा चौंबागाच्या कलचं काम पूर्ण झालंय आणि या सगळ्या रोडनं पैप पडलेले. 1 वर्षाच्या आत, 15 वर्ष लागत नाहीत, 1 वर्षाच्या आत पुढच्या उन्हाळ्याच्या त्या बार्शीतल्या 4.5 कोटी लिटर पाणी येणार आहे मित्रांनो. कुठल्याही माझ्या माता भगिनीला या बार्शी शहरातल्या थोडाही त्रास होणार नाही जी हमी मी देतो. त्या धर्तीवर संतोष दादा निरंजन मालक तुम्हाला सुद्धा 50 कोटीची पाईपलाईन अमृत बनवणं ताबडतोब व्हायला मंजूर करून देतो. त्याची सुद्धा काळजी करू नका. त्या धर्तीवरती जलजीवन मिशनच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण भागामध्ये 100 गावाहून अधिक योजना पाणी पुरवठ्याच्या दिल्या मित्रांनो. 125 कोटी रुपयाचा निधी दिला. कुठल्या गावाला 50 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी.
अशा रीतीनं सगळ्या योजना चालू झाल्या. प्रत्येकाच्या घरोघरी खेड्यामध्ये सुद्धा नळ देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. हे झालं काम. आज रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आस्थापित झालेले रस्ते करण्याचं काम केलं. माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 75% रस्ते पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. आणि आज आपल्याला पण माहित आहे मित्रांनो, शहरामध्ये कधी बघितलं का परांडा रोड कसला झाला? बघितलं ना? एक नंबर. कासारवाडी रोड, तुळजापूर रोड, अलीपूर रोड, उपळाई रोड, कशी स्पीड मध्ये गाडी चालते. आणि आज संपूर्ण शहरामधले सगळेच्या सगळे रस्ते, आज कुठले रस्ते काँक्रीटनं आणि कुठले डांबरीकरणानं मजबूत करण्याचं काम या ठिकाणी अख्ख्या शहरामध्ये चकाचक रस्ते करतात. आज या ठिकाणी भगवान मैदान केलं, स्टेडियम केलं, सगळ्या बागा सुसज्ज आहेत या ठिकाणी मित्रांनो. आज शहरामध्ये प्रत्येक गोष्ट या ठिकाणी काळजीपूर्वक केली, तळ्यावरती बोटिंग केली. संपूर्ण शहरामध्ये लाईट असेल, रस्ते असतील, गटरी असेल, दिवाबत्ती असेल, अविकसित भाग असेल, सगळ्या गल्ली बोळामध्ये रस्ते, गटरी, दिवाबत्ती करण्याचं काम केलं. आज एवढा मोठा निधी आज या ठिकाणी आपण बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केला मित्रांनो. आज या ठिकाणी काम करत असताना पाण्याच्या बाबतीमध्ये मी मागास सांगितलं, उपसा सिंचन योजना, साठवण तलाव आणि सगळ्यात महत्वाचं आज खऱ्या अर्थानं भगवंताची नगरी आहे बार्शी. आपली पुष्पा नदी आहे मित्रांनो, ती सुद्धा या ठिकाणी पूर्वसृष्टीच्या शापाला पालखी झाली. परंतु मी सुद्धा भगवंताचा भक्त आहे, ती मला सुद्धा सवासी करण्याचा योग आलेला आहे. त्यामुळं भगवंता सुद्धा 9 किटीवर आपण ज्या पद्धतीने नागझरी आणि भोगावतीवरती 18 किटीवर केले, त्याच पद्धतीने 9 किटीवर आपण भोरावड्यावरती करतो मित्रांनो. त्या ठिकाणी सुद्धा कमीत कमी 12,500 ते 15,000 एकर जमीन या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे. आमच्या आदरणीय अण्णांनी पवारांनी त्या दिवशी मुलाखतीत सांगितलं, मी मला मोठी उपाधी दिली, त्यांची मला त्या दिवशी आठवण आली. आणि फडणवीस सुद्धा म्हणले की राजभाऊ राऊत म्हणजे बार्शीचा भगीरथ आहे. माझ्यासारख्या भगवंताच्या भक्ताला एवढी मोठी पदवी मिळती, याचं एकमेव कारण आहे की रात्रीचा दिवस करून आज जलयुक्त शिवार असेल, उपसा सिंचन असेल, साठवण तलाव असतील, पाझर तलाव असतील मित्रांनो, सातत्याने शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून काम करत असताना आज मी लिहून देतो स्टॅम्पवरती, येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षाच्या आत 50,000 एकर जमीन जर नाही बागायत झाली, आपला राजकारणाचा संबंध नाही. आहे का चॅलेंज द्यायची तुमची हिंमत? आज 5 ते 6 वर्षाच्या आत 1 लाख एकर जमीन बागायत होणार आहे मित्रांनो, याची मी हमी देतो. कारण आपल्याला वरती नरेंद्र मोदी साहेब असल्यात, एकनाथ शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, सगळी काम करणारी मंडळी आहे मित्रांनो. जे मुख्यमंत्री होते 2 दिवस सुद्धा मंत्रालयात आलेले नाही, फोनवरती फक्त लाईव्ह. ही जसे फोन आहेत फोनवाले, तसे ते लाईव्ह आले. काय काय म्हणायची तो. आणि दुर्दैवाचा भाग काही विरोधक सुद्धा विचित्र प्रचार करते तो, आणि त्याला बळी पडणारा काही ठराविक माझा तरुण मित्रांनो मी समजू शकतो. त्या लाईव्हच्या माध्यमातून माझ्या भावना या ठिकाणी माझ्या तरुण मित्रांना तालुक्यातल्या समजून घेणं गरजेचं. कारण राजकारण आहे, राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टी भावनिक गोष्टीला थारा नाही, कुठल्याही भावनिकतेवरती राजकारण केलं जात नाही, करू नये. आणि जर भावनिकतेच्या राजकारणाला थारा दिला तर आपल्या पायावर एवढा मोठा धोंडा पडल की ही तरुणाई कधी वाया गेली आणि कधी म्हातारपण आलं आणि कधी नुकसान एवढं मोठं झालं, पश्चाताप करण्याशिवाय कुठली वेळ येणार नाही. माझी नम्रतेची विनंती आहे माझ्या तालुक्यातल्या तरुण मित्रांना. काय तरुण मित्र थोडे काय मुद्द्यासाठी वेगळ्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जाऊ नका, कुठली चूक करू नका मित्रांनो. तुमच्या समोर जी उभारलेली व्यक्ती आहे, फार कष्टा खाऊन इथपर्यंत आलेली, सगळ्या कामाचा, कष्टाचा, मोलमजुरीचा, उद्योग व्यवसायाचा सगळा कठोर अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मित्रांनो. सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केलेल्याचा कठोर अनुभव आहे. प्रत्येक गोष्टीतनं कठीण परिस्थितीतनं माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे गेलेला आहे, प्रपंचिक जीवनामध्ये असेल किंवा राजकीय जीवनामध्ये. परंतु आज या ठिकाणी थोडं भावनिक राजकारण केलं जात आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण आज
या ठिकाणी आपण परिस्थिती पाहतो की मलाच मी पाण्याचा विषय सांगितला. मी राजकारणातच आलो होतो तर माझे 3 मुद्दे होते प्रमुख. एक तर या बार्शीतली दादागिरी संपली पाहिजे. संपली ना? राहिली. नंबर 1 पाण्याचा विषय सुटला पाहिजे. सिटीच्या सुटायला लागला ना आता जवळपास 50% सुटली. तिसरा मुद्दा MIDC मध्ये उद्योगधंदे उभारले पाहिजे आणि उद्योगधंदे उभारल्याशिवाय माझ्या तरुण मित्रांना काम मिळणार नाही. जाऊन MIDC ताडसवण्याला बघा, कारखाने उभारायला लागलेले. इकडे इंद्रेश्वर मजबूत झालाय. आर्यन ह्यांनी बंद पाडलेला. त्या आर्यनला सुद्धा कर्ज दिले मित्रांनो DCC बँकेच्या माध्यमातून. तो सुद्धा कारखाना बंद पडलेला चालू झाला. तिसरा कारखाना संतनात सुद्धा लवकरात लवकर चालू होतोय. त्या ठिकाणी सुद्धा 150 एकर मध्ये MIDC मित्रांनो होती. काळजी करू नका. आज दिलीप शेठ गांधींनी सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून त्यांनी सुद्धा धाडस केलं आणि 200 कोटीचा प्लॅन टाकला मित्रांनो 500 टनाचा. त्या ठिकाणी सुद्धा हजारो पोरांना काम लागलं. त्याच पद्धतीनं आर्यन मध्ये पोरं काम करतायत, इंद्रेश्वर मध्ये काम करतायत, त्याचबरोबर संतनाथ मध्ये पण काम करणार आहेत आणि ते MIDC मध्ये पण काम करणार आहेत. उपळाईला सुद्धा उपळाई सिंगरीच्या मध्ये सुद्धा 125 ते 150 एकरची MIDC आपण लवकरच करतो. त्या ठिकाणी सुद्धा MIDC करायची. कारण इकडे 600 एकर MIDC होते. 135 एकर जागा घेतली. आता शेतकरी बांधव म्हणतात की भाऊ आता आम्ही 1 एकर जागा देणार नाही. अजिबात शेतकऱ्याचा विरोध असला तरी 1 एकर सुद्धा जागा घ्यायची नाही आपल्याला. कारण शेतकरी हा जगला पाहिजे, तो स्वाभिमान राहिला पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून आपण या ठिकाणी काम करतो मित्रांनो. त्यामुळं एका उत्तर बाजूला, दक्षिण बाजूला, पश्चिम बाजूला आणि पूर्व बाजूला सुद्धा त्या ठिकाणी कौडगावला MIDC 1,500 एकर मध्ये मंजूर आहे. त्या ठिकाणी सुद्धा आमचे सहकारी मित्र राणादादा पाटील यांनी टेक्सटाईल पार्क करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठे हात झाले मित्र. आज या बार्शीमध्ये सुद्धा सुदगिरणी जयशंकर मिल आदरणीय भाऊसाहेब झाडमुखांनी त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाल्या मित्रांनो. कामगारांचं नुकसान होऊ नये म्हणून सरकारच्या ताब्यामध्ये ती मिल दिली. ती मिल चालली, परंतु दुर्दैवानं कोरोना काळामध्ये अडचणी निर्माण झाल्या. बऱ्याच सुदगिरण्या बंद पाडल्या. त्यापैकी ती एक गिरणी बंद पाडलेली आहे. निश्चितपणानं बार्शीचं ते वैभव आहे. ती सुद्धा सुदगिरणी आपल्याला चालू करायची. मध्यंतरी केंद्रीय मंत्र्याला त्या ठिकाणी मी घेऊन आलो. त्याचबरोबर ती राऊतवाडीवरती जुनी नॅरोगेज होती, छोटी रेल्वे होती, त्या ठिकाणी सुद्धा मी आदरणीय यादव साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब कर्मवीरांची इच्छा होती की मेडिकल कॉलेज, परंतु आज मेडिकल कॉलेजला 500 ते 600 कोटी रुपये लागतात मित्रांनो. फार कठीण समस्या अर्थकारणाची झालेली आहे. परंतु निश्चितपणानं आदरणीय आमच्या कर्मवीर मामासाहेबांचं स्वप्न लवकरच पूर्ण करू आपण. केंद्रीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी रेल्वेच्या जागेवर या बार्शीतून डॉक्टर कर्मवीरांनी तयार केले. तसेच आणखीन सुद्धा या आसपासच्या भागात डॉक्टर तयार करून पाठवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. अशा रीतीनं कारखानदारी MIDC मध्ये कारखाने, पाणी, दळणवळणाची साधनं मित्रांनो ही सगळी आपण करतो. हे करत असताना सोलापूर रस्ता केला, धाराशिव उस्मानाबाद रस्ता केला मित्रांनो. पूर्ण बघा चकाचक आहे. आज लातूर रस्त्याचं काम चालू आहे. नगरपालिकेला या लातूर रोडला शहरातल्या 92 कोटी दिलेले आहेत. तोही कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे. भविष्यात इडशी ते टेंभुर्णी रस्ता तोही 4 लेन होणार आहे. त्याचं आपल्या DPR करायचं काम चालू आहे. तुळजापूर आई जगदंबेला आहे, तुळजाभवानीला आपण चालत जातो मित्रांनो. आपल्या छत्रपती शिवरायांचं आराध्य दैवत, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत. चालत जाताना सगळं पायाखाली टोचत होती मित्रांनो. 2-2, 3-3 किलोमीटरची मंजुरी मिळायची. परंतु फडणवीस साहेबांना सांगितल्यानंतर 376 कोटी रुपये एकाच टायमाला 48 किलोमीटरला दिले मित्रांनो. तोही रस्ता दिवाळीमध्ये चालवणार. किती पैसे झाले मला सांगा ना. पैसे झाले किती? लातूर रस्ता, सोलापूर रस्ता, उस्मानाबाद रस्ता, तुळजापूर रस्ता, शहरातले रस्ते, सगळे ग्रामीण मधले रस्ते. कधी होतं काही माझ्या सुद्धा स्वप्नात बघितलं नव्हतं. 4000 कोटी रुपये माझ्या माता भगिनींकरता 150 कोटी रुपये मंजूर केले मित्रांनो बचत गटाला. आज शहरामध्ये 5000 घरं आपण देऊ शकलो. 2000 घरं आपण या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून, 1500 घरं रमाई माता आवास योजनेत 1596 घराचं काम पिंपळगाव रोडला चालू आहे. ग्रामीण भागामध्ये 5000 घरं दिली. अहिल्यादेवी होळकर या विहिरीच्या योजनेत 3000 विहिरी या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये दिल्या मित्रांनो.
कुठलं काम या ठिकाणी राहिले मला सांगा. रात्रीचा दिवस करून आपण या ठिकाणी काम करतोय आणि एका बाजूला टिंगल टवाळी आणि काही थोडेफार विषय असतात मित्रांनो. एवढं काम करताना 100% कुणी तर देव म्हणून या ठिकाणी अवतरलेला नाही, माणूसच आहेत सगळे. काही ना काही त्रुटी निश्चितपणे राहत असतात. मी असं म्हणत नाही की सगळं 100% बरोबर आहे, परंतु आज या ठिकाणी सोयाबीनच्या बाबतीमध्ये काय अडचणी आल्या. रशिया युक्रेन युद्धाचं मित्रांनो जगातलं मार्केट ढासळलं गेलं, त्या ठिकाणी भाव कमी आले. लक्षात आलं किंवा लक्षात आम्ही आणून दिलं पाशा बहिण पटेल मी पाशा बहिण आणि कांद्याचे भाव त्या ठिकाणी निर्यात बंद करावं लागले मित्रांनो. एकदमच कांदा 4,000 रुपयाच्या पुढे गेल्यानंतर कांदा 1,500-2,000 रुपयापर्यंत राहिला. काही शेतकऱ्याचं नुकसान झालं. मला मान्य आहे मित्रांनो ती गोष्ट, कुणी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण कुणी काळजी करू नका, शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी राजेंद्र राऊत आणखीन या ठिकाणी तुमच्यासाठी लढायला खंबीर आहे. मी फडणवीस साहेबांना सांगितलं आणि आज त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना सांगितलं, त्या ठिकाणी विनंती केली, पत्र दिलं. पणन खात्याकडनं फक्त अहवाल जायचा राहिलेला आहे मित्रांनो. तोही अहवाल जाईल. कांदा अनुदान 350 रुपये मिळालं होतं, त्या धर्तीवरती आपण शेतकरी बांधवांना कांद्याचं अनुदान देऊ. अजिबात काळजी करू नका तुम्ही, कुणी सुद्धा काळजी करू नका. कारण प्रत्येक शेतकऱ्याला 35,000 100 क्विंटलचे 200 क्विंटल पर्यंत अनुदान मिळणार आहे. जर 200 क्विंटल कांदा गेलेला असेल 70,000 रुपये मिळणार आहेत मित्रांनो. जर ही बोक्षगिरी करणारे बोलवच्चनवाली जर चुकून आली तर जर आपलं मत चुकीचं ठरलं, चुकीच्या ठिकाणी गेलं तर आपल्या योजना अर्धवट पडतील. सगळेजण विचार करा. 96 साली योजना मंजूर झालेली आहे मित्रांनो. उपसा सिंचन योजना 24 वर्ष लागली एवढा मोठा निधी आला मित्रांनो. मग जर ही 24 वर्ष काम करू शकले नाही तर पुढे काय करणार आहे. आज 4,000 कोटी रुपये मी छाती ठोकपणे सांगतो, नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणले मित्रांनो. 1 कोटी रुपयाचा निधी या वर्षी तालुक्याला आणलाय का या पट्ट्याने मला सांगावं. माझ्यावर चॅलेंज द्यावं तुम्हाला सांगतो. आज या ठिकाणी कुठलाही निधी आणलेला नाही, काय नाही, फक्त बोलबच्चन करायचं आणि कुठंतरी आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपली मराठा समाजाची पोरं भडकवायची, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची मित्रांनो. हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलेलं नाही. आजही माझ्या मराठा समाजाच्या सगळ्या तरुणांना हात काढून विनंती करतो मित्रांनो. आज मी सुद्धा मराठा महासंघाचा कार्यकर्ता होतो, अध्यक्ष होतो. आता बाळासाहेब गव्हाणेंची थोडी तब्येत बिघडली म्हणून सर घरी गेले. त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं मित्रांनो. बिट्टू जाधव होते, आप्पा पवार होते, फिरोजी गव्हाणे होते, सगळीजण मंडळी, जुनी जाणती मंडळी, गोरके सर होते. त्यांच्याबरोबर मारुती काकडे होता आमचा, शंकर गरड होते. आणि या ठिकाणी काम करत असताना सातत्याने आरक्षणावरती आम्ही भांडलो, मोर्चे काढले. अण्णासाहेब पाटलांच्या वेळेस सुद्धा बार्शीकरांनी फार मोठी साथ अण्णासाहेब पाटलांना दिली. तेव्हा माझं वय होतं 11 आणि अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं की जर आरक्षण नाही मिळालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाट करीन. अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली मित्रांनो. त्या सरकारमध्ये जे वेळेत ती सरकार होतं त्या सरकारमध्ये जी बोंबलणारी येते ना आता बकबक करणारी सगळेजण तिथं होते. काय केलं ना त्यांनी, का अण्णासाहेब पाटलांच्या बाबतीमध्ये काही ठोस पवित्रा घेतला नाही. परंतु आज 40 वर्षी धगधग करणारी धगधगता 58 मोर्चे निघाले. जरांगे पाटलासारखा एक खोदकुरू तरुण पुढे आला, उपोषण केलं त्यांनी. उपोषण केलं मित्रांनो. शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, दादानी सगळ्या कलेक्टरला आदेश दिले आणि आदेश देऊन 1870 पासूनच्या नोंदी हुडकायला चालू केलं. आज बार्शीमध्ये सुद्धा 18,000 नोंदी सापडलेले. सगळ्यांना कुणबीचे दाखले मिळू लागलेले आहेत मित्रांनो. ज्यावेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाज बांधवांना त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा आरक्षण घ्या. काही मोठी मोठी लोक होती, 100-200 एकर जमीन होत्या मित्रांनो त्या काळात. त्यांनी थोडा विरोध केला. काही जणांची काम करताना इंग्रज सरकारमध्ये कुणबी नोंद लागली, काही जणांनी नोंदी लावलेल्या आहेत मित्रांनो. त्यामध्ये आता ह्या सरकारचा काय दोष आहे.
ज्यांच्या नोंदी होत्या त्यांना कुणबी दाखले मिळायला लागले, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांचा सुद्धा विचार सरकारने केला. एसबीईचं त्या ठिकाणी आरक्षण दिलं 10%. त्याचे दाखले सुद्धा आपण या ठिकाणी संत तुकाराम हॉलमध्ये 18,000 दाखले त्यावेळेस दिले. आताही आपल्या ऑफिसवर दाखले देण्याचं काम चालू आहे. आणि मला शिकवायला लागेल राजभाऊ राऊत मराठा समाजासाठी काय केलं. अरे काय केलं पाहिजे, तुम्ही समाजाचं नेतृत्व करायला निघालेला काढून आणि तुमच्या एखाद्या टेंडरसाठी तुम्ही बोट उचलायला लागले तिकडे. आणि कशाला मायासारख्याला शिकवता, काय केलं काय नाही आमच्या जीवाला माहिती आणि बार्शीकराला माहिती. काम करत असताना आम्ही मराठा महासंघामध्ये आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मार खाल्ला मित्रांनो, रिंगण करून मारलं जायचं, अंगाला गुळणे आले, परंतु आम्ही चळवळ कधी सोडली नाही. परंतु काही जणाला आता लय सुचायला लागले. कधी आणला मराठा महासंघ आणि मराठ्याचा कार्यकर्ता कधी सुचला नाही. परंतु माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती, मी पाठीमागे पण सांगत आलोय की मराठा समाज हा थोरला भाऊ आहे मित्रांनो. मराठा समाज हा थोरला भाऊ आहे आणि मराठा समाजाने थोरल्या भावाची भूमिका पार पाडली पाहिजे. काय खेड्यामध्ये परिस्थिती आहे, मराठा समाजाची जर मुलं थांबली, मी पाठीमागं पण सांगितलं की ओबीसी समाज बांधवाची मुलं पाठीमागे निघून, दलित समाजाची मुलं एका बाजूला, कशाचं लक्ष नाही, कशामुळे जातीवाद करायचा. छत्रपती शिवरायांनी आपल्याला हे शिकवलं का. आज महाराजांनी 18 पगड जातीचे बांधव बरोबर घेतले, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं मित्रांनो. आज पण बघा तुम्ही महाराष्ट्रातलं उदाहरण असेल, अख्ख्या मुस्लिम समाजाने आपल्याला पाठिंबा दिलाय. कशामुळे दिलाय, आज बार्शीमध्ये एवढा पाठिंबा का मिळतो. धनगर समाजाने पाठिंबा दिला, वंजारी समाज बांधवांनी पाठिंबा दिला, माळी समाज बांधवांनी पाठिंबा दिला, सगळे समाज बांधव पाठिंबा का देतात. मी पण मराठा समाजाचा आहे. काय एवढी 18 पगड जातीची माणसं जवळ एवढ्या प्रेमाने येतात मित्रांनो, काहीतरी त्याला कारण असेल ना. मग या ठिकाणी माझी सगळ्यांना नम्रतेची हात करून विनंती, कुठेही आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय विषय असले आम्हाला सांगा. आता कालच जरगे पाटील साहेब राणा पाटलांनी त्यांचा सत्कार केला. ज्यावेळेस सगळा मोर्चा वाशीला गेला आणि त्यावेळेस राणा पाटलांनी आपल्या कमीत कमी 50,000 ते 60,000 लोकांची त्या ठिकाणी राहण्याची, नाश्त्याची, जेवणाची मित्रांनो सोय केली. हा बोक्ष्या केवळ नुसता फोन करणारा हा कुठे काय झाला होता त्यावेळेस, कुठे गेला होता सांगा ना. अरे ज्यांनी काम केलं, मगा रमेश अण्णांनी सांगितलं, मला काय गोष्टी मला स्वतः केलेलं असतं भरपूर पण सांगता येत नाही. या ठिकाणी आदरणीय तुकाराम बापू शिंदे त्याचा पदच होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली या पोपळे हॉलमध्ये 1989 साली. मराठा मंदिर बांधायचं ठरलं, सगळे कसबसले मराठ्याची मंडळी तिथं एकत्र आली. 89 पासून तो विषय पेंडिंग होता. किती पैसे गेले माझे माहित आहे, सांगू का, सांगू का नको, हिशोब करा मित्रांनो. व्यक्तिगत 40 लाख रुपये आतापर्यंत खर्च केले. सांगा 40 लाख. मराठा समाजाचाच विषय नाही, सगळ्या समाज बांधवाला सभागृह दिली, सगळे जेवढे तेवढे दिले का नाही. शिवाय अटीक समाज बांधवाचं दिले का नाही, किसाडी समाज बांधव दिले का नाही, तांबोळी समाज, बागवान समाज, अवतार समाज, किली समाज, माळी समाज, नावी समाज, कुठला समाज राहिला, पिंजारी समाज, मला सुद्धा माहित नाही, तुम्हाला माहिती एवढं मला सुद्धा आठवण. सगळ्या समाज बांधवाला दिली. मला तुम्ही सांगितलं की सगळ्या जातीदार आणि आणखीन कुणी राहिलं असलं तर मला हक्कानं मागा, काही असेल मी 100% देणार आहे. आज छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण बसवणार आहे, आईल्या देवींचा पुतळा बसवणार आहे मित्रांनो. महाराजांचा बसला या ठिकाणी पुतळा, आईल्या देवींचा बसवतोय, राणा महाप्रतापांचा बसवतोय, बसवेश्वरांचा बसवतोय, छत्रपती संभाजी महाराजांचा बसवतोय. सगळे पुतळे महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा बसवणार आहे मित्रांनो. या अगोदर शाहीर अमर शेखांचा पुतळा बसवला, अण्णासाहेब अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवला मित्रांनो. सगळे पुतळे ह्या थोर पुरुषांचे बसवण्याचं काम या ठिकाणी केलं. सगळ्याला बरोबर घेऊन चालतोय मित्रांनो आपण. आणि या ठिकाणी विकास सोडून भावनिकतेच्या मुद्द्याला हात घातला जातो. परंतु माझी पुन्हा एकदा हा जोडून विनंती आहे मित्रांनो, अजिबात भावनिकतेच्या हात हवा देऊ नका. जर आपण एक चूक कराल
तर आपल्या पायावरती एवढा मोठा धोंडा पडणार आहे. 10 वर्ष बारशी महाग जाईल, 10 वर्ष. आणि जर आपला खासदार नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायला नसेल तर आपल्याला सुद्धा ताट मानेने त्या ठिकाणी जायची अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळं अर्चनाताई पाटील यांना आपण निवडून देणं गरजेचं आहे. 272 खासदार लागतात, 272 खासदार लागतात मित्रांनो पंतप्रधान व्हायला. नरेंद्र मोदी साहेबांजवळ 375 खासदाराचं बहुमत होते आता सर्वे मध्ये आपण बघतोय. परंतु या ठिकाणी आपला हक्काचा खासदार असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी एवढं करू शकलो, त्याच पद्धतीनं ताईंना खासदार केलं अर्चनाताईला तरच आपण त्या ठिकाणी करू शकतो. नाहीतर 10 वर्ष बारशी मागे राहील मित्रांनो. कुठलीही चूक करू नका. आणि माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव स्वाभिमानी आणि अत्यंत जीवाभावानं कुठलीही ग्रामपंचायत आली काय कमी पडून दिलं का मित्रांनो? सांगा इथे ग्रामीण भागातले काय कमी पडलं? सोसायटी आली, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सभापती, नगरसेवक, नगराध्यक्ष, जीवाचं रान केलं मित्रांनो. कधी मागं हटलो नाही, हटणार पण नाही. परंतु स्वाभिमानानं जीवन जगत असताना वरती जर आपल्याला जायचं असेल तर एवढं जर तुमच्यासाठी तळमळीनं काम करणारा नेतृत्व तुम्ही तयार केलेला असेल तर त्याची मान कधी खाली घालून घेऊ नका. एवढीच माझी हात जोडून विनंती आहे मित्रांनो. कारण या ठिकाणी जर आपल्याला चांगलं मताधिक्य मिळालं तरच मला त्या ठिकाणी पण ताट मानायला जाता येईल. नाहीतर मी कसं जाऊ सांगा बरं? जर आपण मायनस गेलो तर मी कशी मान राहणार आहे माझी? खाली राहील. मग तुम्हाला योग्य वाटेल का तुमच्या राजभाऊची मान खाली राहिली? मग माझी तुम्हाला शपथ आहे मित्रांनो, अजिबात 3 दिवस राहिलेले 7 तारखेपर्यंत जर माझी इज्जत जर सगळेजण करत असाल तर ताईला या ठिकाणी 20,000च्या पुढे मताधिक्य मिळालं पाहिजे. तुम्हाला जीवाचं रान करा मित्रांनो, जीवाचं रान करा या ठिकाणी. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना जे मत मिळणार आहे त्या अर्चनाताई पाटलांचं मत सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि जिकडे बारशी तिकडे सरशी पाहिजे. आणि माझी मान ताट मानानं मुंबईला राहिली पाहिजे मित्रांनो. ही खबरदारी घेण्याचं काम तुमचं आहे. मी नियोजन करू शकतो, पण तात्पुरते मत आणणारा कार्यकर्ता तुम्ही, निवडणुकीचे जिंकणारे शिल्पकार तुम्ही असताय, मी नाही. मी फक्त तुमचा कॅप्टन आहे मित्रांनो, तुम्हाला कॅप्टन पद दिलंय. परंतु सगळी टीम जर चांगली खेळली तरच या ठिकाणी आपल्याला विजय मिळवता येतो, अन्यथा विजय मिळवता येत नाही. त्यामुळं सगळे टॉर्च करा, लाईटी दाखवा, मला सांगा हो काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे. ही माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे मित्रांनो. माझ्या या ठिकाणी माझ्या पण इज्जतीचा प्रश्न आहे. माझ्या इज्जतीची काळजी घेणार का नाही ते सांगा मला. 100% मी बिंदास राहू, बिंदास राहू. जय भवानी, जय भवानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. जी माणसं श्रीरामाला हनुमानाला कमी लागतात मित्रांनो त्याची नीट काशी केल्याशिवाय गपचे बसायचं ना. एवढीच भगवान चरणी प्रार्थना करा आणि नीट भगवंताचं दर्शन घेऊन नीट आपापल्या गावाला जावा मित्रांनो. जीवाचं रान करा पण अजिबात मागं हटू नका. जिथं हटल तिथं फटल. एवढंच काम करा. आणि सगळ्यात महत्व कांदा, सोयाबीन, आरक्षण ह्या सगळ्यापेक्षा महत्व मित्रांनो देशप्रेमाला. देशप्रेम वंदे वंदे भारत माता की, भारत माता की, भारत माता की जय हिंद, जय. सैनिकों छोड़ गए जब आपकी बात जिंदाबाद, आपकी बात जिंदाबाद. माननीय आमदार राजमोहन माननीय आमदार राजमोहन आप
अर्चना त्यांना इथं येता आलं नाही, पण त्यांचे चिरंजीव श्री मेघ राणा जगदीशसिंह पाटील आवर्जून या भाषणाला अभिवादन करण्यात आले. नमस्कार, कशा सर्व 7 तारखेला माझी आई उभारली आहे 1 नंबरवर. घड्याळाला मतदान करा, करणार का? धन्यवाद.